नमस्कार, एमपीएससी ट्रिक्समध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण कंबाईन ग्रुप सी नुकतीच पार पडली 1 जूनला त्याचा आपण अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत। तर पहा, कट ऑफ सगळा अंदाजित असेल, त्यामुळे आवडलं तर घ्या, नाहीतर काय अडचण नाही। तर पहा, आता हा जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ अंदाजित काढण्यासाठी आपल्याला काही घटक महत्त्वाचे आहेत, कारण त्या घटकांवर कट ऑफ ठरत असतो। तर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे टोटल जागा किती आहेत। तर पाहू शकता इथे टोटल जागा आहेत 1473। किती? 1473 टोटल जागा आहेत आणि आणखी त्यामध्ये 300 जागांची वाढ होऊ शकते। 300 प्लस किती? 300 प्लस जागांची वाढ होऊ शकते। ह्या जागा कोणत्या आहेत? तर ह्या जागा आहेत मुद्रांक शुल्क विभागातील 300 प्लस जागांची वाढ होऊ शकते। म्हणजे या 1473 म्हणजे ह्या जवळपास याच 1500 आहेत आणि यामध्ये 300 प्लस वाढ झाली तर टोटल जागा जाऊ शकतात 1800 प्लस जागा जाऊ शकतात। मात्र ह्या 300 जागा नाही वाढल्या तरी सध्या आपल्याला 1473 जागाचा कट ऑफ किती लागू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहू। तर पाहू शकता इथं तुम्ही लिपिक टंकलकीच्या ह्या 1473 पैकी लिपिक टंकलकींच्या किती आहेत? 943 आहेत। त्यानंतर कर सहाय्यकच्या 482, त्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या 0 आहेत, त्यानंतर तांत्रिक सहाय्यकच्या 9 आहेत आणि शेवटी उद्योग निरीक्षकच्या किती आहेत? तर 39 जागा आहेत। तर आता रेशिओ किती घेतला जातो? तर पाहू शकता इथे 1:16चा रेशिओ घेतला जातो। जर 1:16चा रेशिओ घेतला तर 1400 गुणिले हे 16 जर केलं तर टोटल हा आकडा जातो 23,568। किती? 23,568 एवढे विद्यार्थी आयोगाला मेन्ससाठी घ्यायचे आहेत। किती? 23,000 तब्बल 23,568 विद्यार्थी हे आयोगाला मेन्ससाठी घ्यायचे आहेत। कशासाठी? मेन्ससाठी घ्यायचे आहेत। म्हणजे एवढे विद्यार्थी हे मेन्स देणार आहेत। यामध्ये आणखी आकडा वाढू शकतो, म्हणजे हे 568 जरी असलं तरी शेवटी अनेक विद्यार्थी हे पॉईंट 25वर असतात, त्यामुळे हा आकडा 600 पर्यंत आयोगाला ओढावा लागतो। किती? म्हणजे 23,600 विद्यार्थी हे मेन्स देणार, त्यात काही डाऊट नाही। कारण कट ऑफ हा 1 लागतोय। पहिले कसं लागायचा कट ऑफ? म्हणजे जर 2023चा तुम्ही जर पाहिला असेल तर कट ऑफ लिपिक टंकलकींचा वेगळा लागायचा, कर सहाय्यकचा वेगळा लागायचा, उत्पादन शुल्कचा वेगळा आणि याचा वेगळा। म्हणजे या 4 पोस्टच्या जेवढ्या 4 पोस्ट आहेत त्या प्रत्येक पोस्टचा वेगळा कट ऑफ लागायचा। मात्र आता सर्वचा एकच कट ऑफ लागतोय आणि जर 16चा त्यांनी रेशिओ घेतला तर 23,000 प्लस विद्यार्थी आयोगाला काय करायचे आहेत? मेन्सला घ्यायचे आहेत। त्यामुळे काय होतो, एवढे विद्यार्थी संपूर्ण एकदाच घेतले तर त्याचा कट ऑफवर काय होतो? परिणाम होतो आणि कट ऑफ काय होतो? खाली येतो। आणि हे झाला जागा। एकतर जागा मॅटर करतात किती आहेत, त्यानंतर कट ऑफ 1 लागणार आहे का प्रत्येक पोस्टचा वेगळा लागणार आहे, त्यावर पण कट ऑफ खूप मॅटर करत असतो। आणि त्यानंतरही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपरची काठिण्य पातळी। पेपर कसा होता? तर पेपर कसा होता तर तुम्ही पेपर दिलेला आहे तर तुम्हाला समजलेच असेल की मॅथ्स आणि रिजनिंगने घाम फोडलेला आहे। मॅथ आणि रिजनिंग या जे 20 मार्क होते, या 20 मार्कांनी विद्यार्थ्यांना कालच्या पेपरला घाम फोडलेला आहे। कारण ज्याला ग्रुप बीला, हे बघा, ग्रुप बीला ज्याला तब्बल 16 ते 18 मार्क मॅथ्स आणि रिजनिंगला आलेले आहेत, त्याच विद्यार्थ्यांना कालच्या पेपरला फक्त 9 ते 10 मार्क, म्हणजे 9 ते 10 पण आणणं कठीण झालेलं होतं। भरपूर विद्यार्थ्यांना फक्त 7-8 प्रश्न मॅथला आलेले आहेत। किती? 7-8 प्रश्न। स्वतः मी ही एक्झाम दिली, मला ग्रुप बीला मॅथला 13 मार्क होते, मॅथ्स रिजनिंगला किती? 13, आणि मला कालच्या परीक्षेत फक्त 5 सोडवता आले। किती? 5। मी 7 सोडवले होते, त्यापैकी फक्त 5 बरोबर आलेत आणि 2 चुकलेले आहेत। तरी पण माझा स्कोर म्हणजे क्वालिटी आणि करंटमुळे माझा स्कोर 57 आहे, त्यात काही विषय नाही। पण विषय सांगायचा भाग असा की भरपूर विद्यार्थ्यांचे, आता माझ्या मित्रांचे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे, माझ्या मित्राचा मागचा स्कोर 62 होता, तो पॉईंट 50ने कटला, त्याचा स्कोर आता किती आलाय? 56 आलाय। म्हणजे किती कमी झालाय बघा, 6 मार्काने, 6.5 मार्काने स्कोर त्याचा कमी झालेला आहे। तर हा एक मुद्दा पाहिला आपण, एकतर जागा जास्त आहेत, ओके। त्यानंतर जागा जास्त झाल्या, त्यानंतर
एकाच 16 घेतला तर 23,000 विद्यार्थी घ्यायचे, कट ऑफ एकच लागणार आहे. त्यानंतर पेपरची काठिण्य पातळी, त्यामध्ये परत इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे पण अवघड होतंच. तर आता हे सर्व मुद्द्यांचा विचार केला तर आता आपण कट ऑफवर येऊ. तर कट ऑफ काय लावू शकतो, तर सर्वात प्रथम आपण एस टीचा पाहू. तर एस टीचा कट ऑफ हा 40 ते 42 राहू शकतो. त्यानंतर एस सीचा कट ऑफ हा 42 ते 44 राहू शकतो. ओके. त्यानंतर आता आपण EWSचा कट ऑफ पाहू. तर EWSचा कट ऑफ हा 44 ते 46 एवढा राहू शकतो. किती? 44 ते 46. आता या सर्व कॅटेगरी पाहिल्यानंतर आता आपण ओपन आणि बाकीच्या कॅटेगरी पाहू. ओपन आणि इतर ज्या काही कॅटेगरी राहिलेल्या आहेत त्या सगळ्यांचा कट ऑफ हा एकच राहत असतो. ओपन, OBC, SC, BC, NTD, NTC या सगळ्यांचा कट ऑफ हा एकच राहतो, त्यात काही बदल होत नाही. तर हा कट ऑफ राहील 47 ते 49च्या दरम्यान. किती? 47 ते 49 दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ओके. आणि यामधील मुलींनी 3 ते 4 मार्कांनी मुलींचा कट ऑफ, प्रत्येक कॅटेगरीमधल्या मुलांपेक्षा हा जो मी कट ऑफ सांगितला हा संपूर्ण कॅटेगरीच्या मुलांचा कट ऑफ सांगितलेला आहे. त्या कॅटेगरीतील मुलींनी त्यांचा कट ऑफ 3 ते 4 मार्कांनी, मुलांपेक्षा 3 ते 4 मार्कांनी कमी पकडून चला, कारण 3 ते 4 मार्कांनी तुमचा कट ऑफ कमी येत असतो. आता तुमचा स्कोअर चांगला आला असेल तर तुम्हाला आता इंग्लिशशिवाय पर्याय नाही, आणि जर इंग्लिश करायची असेल तर होकॅबशिवाय पर्याय नाही. मग आता होकॅबची तुमची काहीच तयारी नसेल तर काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त आपलं MPSC वावा ट्रिक्स याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, ते जॉईन करा. त्यावर आपण इंग्लिश व्होकॅब्युलरीची एक डेमो टाकलेला आहे. म्हणजे आपण इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या ट्रिक्ससह संपूर्ण पेड PDF बनवलेले आहेत. त्याचा डेमो तुम्हाला MPSC वावा ट्रिक्स या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तो डेमो पहा, आणि जर डेमो आवडला तर तिथे माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही पेड PDF परचेस करू शकता. अत्यंत रिजनेबल दर आपण त्यासाठी ठेवलेला आहे. बाकी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.